मुंबईत साखर भवनाच्या पाठीमागच्या परिसरात आग लागली आहे। ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली आहे। अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालेले आहे। थोड्या वेळापूर्वी लागलेली असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या अग्निशामक दलाकडनं संपूर्ण कूलिंग ऑपरेशन जे आहे या ठिकाणी होताना सध्या पाहायला मिळतात। आगीचे 2 बंब जे आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण ही मीटर बॉक्सला जी आग आहे ती आग लागलेली असल्याचं प्राथमिक दृष्ट्या सध्या आपल्याला समजतंय, परंतु आग विझवण्यामध्ये जे आहे ते अग्निशमन दलाला यश आलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळते। आणि सध्या आता कूलिंग ऑपरेशन जे आहे अग्निशामक जवानांकडनं या ठिकाणी होताना सध्या पाहायला मिळत आहेत। आणि आगीचे 2 बंब या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले होते। या सगळ्या संपूर्ण या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे, परंतु अग्निशामक दलाकडनं संपूर्ण आग जी आहे ती सध्या आटोक्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि अग्निशामक दलाकडनं आता कूलिंग ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। जवानांकडनं संपूर्ण आग जी आहे त्या तर अपडेट्स या संदर्भात घेत राहूच।